अशी काही ठिकाणं असतात ज्या ठिकाणी बऱ्याच लोकांका वारंवार काय ना काय अनुभव येता. कधी असं घडत नाही की एखाद्या माणसाक अनुभविलो आणि ती जागा वाईट म्हणून सगळ्यांनी घोषित केल्याने जोपर्यंत बऱ्याच लोकांका थंय काय असलेल्याची जाणीव होत नाही तोपर्यंत त्या ठिकाण या हॉन्टेड मानत नाही. आज मी तुमका मुंबईतल्या अशा जागेंची गोष्टी सांगणार असय जे ऐकान तुम्ही हादरन जाशाल. मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, असेच भयंकर अनुभव ऐकूसाठी ह्या व्हिडिओक नक्की लाईक करा आणि अजून या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवांकडे. आपलं जे पहिलं ठिकाण असा त्याचं नाव हा SNDT गर्ल्स कॉलेज मुंबई. तुम्ही गुगलवर सर्च जरी करून बघितलास तरी तुमका या कॉलेजची माहिती गावात. आणि ह्याच कॉलेजमधलं एक असं अनुभव आज मी तुमका सांगणार असय जो ह्याआधी कधी तुम्ही ऐकाक नशाल. तर ह्यो प्रकार ह्याच कॉलेजात शिकत असलेल्या एका मुलीसोबत घडलं होतं. तिने आपलं नाव सांगू नको अशी विनंती केल्यामुळे आपण गोष्टीपुरता वेगळं नाव वापरूया. तर तिचं नाव होतं रेवती. 2016 साली तिची 12वी पूर्ण झाली आणि 17 ती त्या कॉलेजात शिकाक गेली होती. तिचं त्या कॉलेज घरापासून तसं जवळच होतं त्यामुळे ती घरासूनच त्या कॉलेजात ये जा करायची. रेवतीचं स्वभाव जरासं वेगळं होतं. तिका एकटा राहा खूप आवडायचा, ज्यामुळे लहानपणापासूनच तिचे जास्त काय मैत्रिणी नाही होते. एखाद दुसरी असली तर असली, ती सुद्धा 12वी पुरती. 12वी नंतर जेव्हा ती त्या कॉलेजात शिकाक गेली होती तेव्हा तिची एक मैत्रीण नाही होती ना. तिका नवीन लोकांशी जास्त बोलाक आवडायचा. पण ती लहानपणापासून खूप हुशार होती. अभ्याससुद्धा एकदम मन लावून करायची आणि अभ्यासाच्या बाबतीत ती सगळ्यात पुढे असायची. खयची असाइनमेंट असो किंवा खयचो प्रोजेक्ट असो ती त्या सगळ्यांच्या आधी पूर्ण करत होती. आणि आता ती त्या कॉलेजात गेलेली. त्या कॉलेज तिच्यासाठी नवीन होता. त्याची मुलं नवीन, शिक्षक नवीन, ज्यामुळे तिच्यासाठी थोडा अवघडच जाणार होता. बघता बघता पहिलं एखादं महिनो निघून गेलो. अजून तिचे कोण चांगले मैत्रिणी झाले नाही होते. पण तिची थयच्या शिक्षकांसोबत चांगली ओळख झाली होती, कारण ती नेहमी पुढे बसायची, सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची, अभ्यास वेळच्या वेळ करायची, ज्यामुळे शिक्षकांका अशी मुलं चांगली लक्षात राहतात. तशी रेवतीसुद्धा बऱ्याच शिक्षकांच्या लक्षात इली होती आणि मुलासुद्धा हळूहळू तिका ओळखाक लागलेली. पण रेवती स्वतःहून कधी त्यांच्याशी बोलत जायची नाही, त्यामुळे त्यांचे जास्त काही संवाद होत नसायचे. अभ्यासापुरता बोलणं व्हायचा. बोलणं कमी असल्यामुळे कॉलेजात चालू असलेले घडामोडी तिच्या काय लक्षात यायचे नाही. बाकीची मुलं सिनियर मुलांशी बोलन त्या कॉलेजच्या काही गोष्टी, म्हणजे खय काय किती खोली असत, खयची खोली बंद असतं, हे सगळे गोष्टी बोलल्याशिवाय तर कळाक शकत नाही. जी मुलं बोलायची त्यांना सगळ्या माहिती असायचा. त्याचसोबत एक अशी गोष्ट होती जी खूप वर्षापासून त्या कॉलेजात जोडली गेली होती. ती म्हणजे क्लासरूम नंबर S26. ह्यो क्लासरूम एक भूतिया क्लासरूम म्हणून घोषितच केलेलं होतं, कारण त्या ठिकाणी बऱ्याच लोकांका असे काही प्रकार जाणवले होते, ज्यामुळे त्या क्लासरूमची दहशत संपूर्ण कॉलेजात सोडा आजूबाजूच्या परिसरांमध्ये पण पसरली होती. पण ह्या गोष्टीबद्दल रेवतीक काय माहिती नाही. तो क्लासरूम उघडं तर होतं, पण एकटी दुकटी मुलगी कधी थंय जायची नाही. पूर्ण क्लास भरायचो आणि सुटलो की थंय कोण थांबायचं नाही. पण शक्यतो सगळी मुलं त्या क्लासरूमचा काही वापर करायची नाही ना. थंयचे शिक्षकसुद्धा जास्त ते क्लास घ्यायचे, कारण त्यांकासुद्धा याबाबत चांगली कल्पना होती. तर एक दिवशी झालं असं, रेवती आणि तिच्या सगळ्या क्लासमेटका
एक असाइनमेंट दिलेली होती, जी लवकरात लवकर पूर्ण करून शिक्षकांका दाखवायची होती. असा काय असला तर रेवतीक खूप आवडायचा. जशी ती असाइनमेंट भेटता तसं रेवतीन त्याच्यावर काम करूक सुरुवात केल्यान 2 दिवसात ती असाइनमेंट करूची होती. पहिलो दिवस माहिती गोळा करूक आणि लिहिण्यात गेलो. बाकीची मुलं म्हणत होती की 2 दिवसात कोण पूर्ण करतला, एवढा होणं शक्यच नाही, आपण आठवड्याभरात देऊया. पण रेवती मात्र अशी नाही होती. जा काम ज्या वेळेत दिलेला असा त्याच वेळेत तिका करूक आवडायचा. दुसऱ्या दिवशी जेव्हा ऑफ लेक्चर होतं त्या सगळी मुलं मस्त बाहेर फिराक गेली. कोण आपापसात गप्पा मारत होती. पण रेवतीन मात्र ठरवल्यान की आपल्याक आज ती असाइनमेंट देऊचीच असा. त्यामुळे हय बसण्यापेक्षा आपण काहीतरी शांत जागा बघून थंय आपली असाइनमेंट पूर्ण करत बसूया, असो काहीसो विचार करून रेवतीन बॅग घेतल्यान आणि ती आपल्या क्लासरूमच्या बाहेर गेली. आणि खंय अशी जागा गावता काय ज्या ठिकाणी बसान माझी असाइनमेंट करूक गावात, अशा जागेच्या ती शोधात होती. फिरता फिरता तिका एक क्लासरूम गावलो जो पूर्णपणे रिकामी होतो. तिका वाटलं की तो बंद केलेला असा. पण जेव्हा तिने दार उघडून बघितल्यान तर दार उघडा होता. ती म्हणाली क्लासरूम तसं पण उघडा आणि आतमध्ये कोण नाही, तर आपण हय बसान मस्तपैकी शांततेत असाइनमेंट पूर्ण करूया. असं म्हणत ती दार उघडून आतमध्ये गेली. त्या क्लासरूमचं नंबर होतं S26. ती आतमध्ये जाऊन एका बेंचवर जाऊन बसली आणि त्या ठिकाणी आपली असाइनमेंट पूर्ण करूक लागली. जवळजवळ 1.5 तास ती त्या खोलीत बसली होती. पण थंय गेल्यापासून तिका जरा विचित्र जाणीव होऊक लागलेली, जसा की थंयचं वातावरण एकदम थंडगार होता. बाहेर इतकी गरमी असून सुद्धा आतमध्ये एवढा थंड कसा काय हा ता तिका समजनाय. पण तिचं एवढं काय लक्ष नाही. ती आपली असाइनमेंट पूर्ण करूच्याच मागे होती. पण थंय तिने एक वेगळंच अनुभव घेतल्यान. इतर वेळेक तिका अभ्यास वगैरे करूचा असत किंवा असाइनमेंट वगैरे पूर्ण करूचे असत तेव्हा मनासून खूप आनंद व्हायचो, काम करूसारखे वाटायचं. पण त्या क्लासरूममध्ये बसल्यापासून तिचे हात आणि डोक्या कायच चलत नाही होता. तिने खूप प्रयत्न करून बघितल्यान पण तिच्या डोक्यात काय कल्पना येतच नाही होती. आणि ह्या तेव्हाच होता जेव्हा आपल्या डोक्यासोबत खयची तरी वेगळी शक्ती व्यत्यय आणत असता. म्हणजे त्यावेळी त्या क्लासरूममध्ये असा काही होता जा रेवतीच्या डोक्यासोबत खेळत होता. पण त्याची कल्पना रेवतीक काय नाही होती. तिका 1-1.5 तास ते बसायचा होता आणि नंतर पुढचे लेक्चर अटेंड करूचे होते. पण जशी रेवती त्या क्लासरूमच्या आतमध्ये जाऊन बसली तेव्हापासून तिका थंयसून बाहेर येऊ असं वाटतच नाही होतं. ती थंयच अडकान रावली आणि या सगळा काय घडतं त्यात तिका समजत नाही होतं. बघता बघता कॉलेज सुटलं. सगळी मुलं आपापल्या घरात जाऊक लागली. पण अजूनही रेवती त्याच खोलीत बसन आपली असाइनमेंटच पूर्ण करत होती. आणि अखेरीस 5:30च्या दरम्यान तिची असाइनमेंट पूर्ण करून झाली. खरा तर तिचं 1-2 तासाचंच काम होतं, पण ती ताच काम थंय 4 तास बसान करत होती. इतको वेळ कसं लागलो त्यात तिका समजलं नाही. पण अखेरीस तिका जाणीव झाली की आपल्याक आता लवकरात लवकर ही असाइनमेंट सरांका दाखवकोय, आजचं शेवटचं दिवस हा. म्हणून तिने सगळा गोळा केल्यान आणि ती पटकन ज्या ठिकाणी सगळे शिक्षक बसायचे त्या हॉलमध्ये ती गेली. बरेचसे शिक्षक गेले होते, पण ज्या शिक्षकान ती असाइनमेंट दिलेली होती तेथे उपस्थित होते. तशी रेवती पटकन आपली असाइनमेंट घेऊन त्या सरांकडे गेली आणि तिने त्या सगळा त्यांना दाखवल्यान. ता बघून ते सर म्हणाले, अगो रेवती, इतके उशिरा काय करत होता तू? आज नाही दाखवलं असतं तरी चाललं असतं, उद्या बघितलं असतं. पण त्यावर रेवती म्हणाली, नाही सर, तुम्ही आजच माका असाइनमेंट दाखवूक सांगितलं होतास, मी आता ती पूर्ण करून येईल, त्यामुळे प्लीज बघा. सगळ्यात आधी त्या सरांनी रेवतीचं खूप कौतुक केल्याने आणि आजूबाजूचे शिक्षकसुद्धा तिका चांगले ओळखत होते. संपूर्ण वर्गात रेवतीच अशी होती जिने ती असाइनमेंट पूर्ण केलेल्यान आणि वेळेत आणून दिल्या नव्हती. मग त्या सरांनी ती असाइनमेंट वरच्यावर बघितल्याने पानं पलटत असताना एक पान त्यांका गावत नाही होतं. तसे ते रेवतीक म्हणाले, ह्या एक पेज गावत नाही. पण रेवतीक चांगला आठवत होतं की ता पेज तिने पूर्ण लिहिल्या नव्हतं. तिने बॅगेत बघितल्यान पण बॅगेत होता काय गावाक नाही. तेव्हा तिका समजलं की कदाचित त्याच खोलीत रावला असतला. म्हणून ती म्हणाली, थांबा सर,
चुकन क्लासरूममध्ये रावला असताना मी पटकन घेऊन येतोय, असं म्हणान ती पटकन त्याच क्लासरूममध्ये जाऊक लागली. S26. ती पळत पळत त्या क्लासरूमकडे गेली. बाहेर शाप काळोख पडाक लागलं होतं आणि अशा अवस्थेत ती त्या क्लासरूममध्ये जाऊन आपला तर एक उरलेला पान शोधूक लागली. ती ज्या ठिकाणी बसली होती थंय तिने संपूर्णतः पान शोधून काढल्यान, पण ता काय तिका गावलं नाही. ती म्हणाली, मग पान गेला खंय? कदाचित खंयतरी वाटेत भेटतच पडला वाटतं. आता तर उद्याच देवचं लागतला, असं म्हणान ती थंयसून बाहेर पडाक लागली. जशी ती वळान दरवाजाच्या दिशेने जाता तेवढ्यात तिच्या कानार एक आवाज पडलो. तो आवाज वाऱ्यान उडणाऱ्या पानाचं होतं. पूर्ण स्मशान शांतता असल्यामुळे तो आवाज पटकन तिका लक्षात इलो. जशी ती मागे वळान बघता तर त्या क्लासरूमच्या मागच्या बेंचच्या बाजूक ता पान पडला होता. मगाशी तर तिने संपूर्ण क्लासरूम बघितल्यान तेव्हा तर ता खंय दिसाक नाही, पण अचानक ता इला खंयसून. पण ता पान दिसल्यावर ही आपली पटकन मागच्या दिशेने धावत गेली. तिने बघितल्यान तर तिचाच ता पान होता. तिने पटकन ता पान उचलल्यान, पण जशी ती पान हातात घेऊन बघता तर त्या पानाच्या मागे 2 रक्ताचे थेंब पडले होते. तिने पटकन वरती हडेतडे सगळीकडे बघितल्यान, पण तसं तिका काय दिसाकत नाही. मग या रक्त इला खंयसून? कोणचा रक्त आया? कायच तिका कळालं नाही. तिने पटकन त्या रक्त आपल्या रुमालान पुसल्यान, जेणेकरून पानाक जास्त काय होता नाही. आणि अखेरीस त्या पान घेऊन सरांच्या दिशेने निघाली. आणि थंय जाऊन तिने त्या पान सरांका दिल्यान. सरांचं काय एवढं लक्ष गेलो नाही ना. सरांनी तिका विचारल्याने की तू खंय गेलो होतं. त्यांनी आपलं त्या पान त्या असाइनमेंटमध्ये लावून त्या सगळा सबमिट करून घेतल्याने आणि रेवतीक शाबासकी देऊन ते तिका घराक जाऊक सांगूक लागले. खूप उशीर झालं होतं. रेवतीन आनंदान ती फाईल वगैरे दिल्यान आणि बॅग घेऊन ती आपल्या घराकडे इली. पण घराकडे इल्यापासून तिचा डोक्या प्रचंड जड झाला होता. तिका काय समजाना की तिच्यासोबत काय होतं. पण तिका वाटलं की कदाचित माका बरा वाटत नाही, म्हणून ती पटकन जेवली आणि सरळ झोपली. रात्री अचानक तिका थंडी वाजाक लागली. इतकी थंडी की अक्षरशः कोणतरी तिका फ्रिजात वगैरे ठेवल्या नसत. 4-5 चादरी घेऊन सुद्धा तिची थंडी काय जायत नाही होती. तसं तिने पटकन आईक बोलावून घेतल्यान. आई येऊन बघता तर तिका ताप वगैरे अजिबात नाही होतं. मग तिका थंडी अशी कशी काय लागत होती ताच तेंका समजना. पण तरीसुद्धा थंडी लागतं म्हणजे तापाचीच लक्षणं असतली, म्हणून तिच्या आईन तिका एक गोळी दिल्यान. गोळी खाल्यानंतर थोडा वेळ ती थंडी होती, पण नंतर वाईज कमी झाली आणि पुढच्या दिवशी सकाळी तिका बरा वाटला. मग ती नेहमीसारखी कॉलेजका गेली. ह्यावेळे ती कॉलेजात एकदम शांत बसान होती. पण जेव्हा मधलं ब्रेक टाईम झालं तेव्हा तिका काय झालं काय माहिती, अचानक तिच्या डोक्यात इलं आणि ती त्याच क्लासरूमच्या दिशेने जाऊक लागली. S26च्या दिशेने. जशी ती त्या क्लासरूमच्या दाराकडे जातं तेवढं तिच्या डोक्यात काय झालं काय माहिती, ती पटकन भानावर इली. तेव्हा तिका काय समजलं नाही की ती हय कशा केली कारण हय येऊचं तर तिचं काय संबंधच नाही होतं. ती आपल्या क्लासरूममध्येच बसायची, जास्त काही फिरायची नाही. त्या दिवशी ती अचानक थंय इलेल्याचं बघून ती मनासून थोडी घाबरली आणि पळत पळत आपल्या क्लासरूममध्ये जाऊन बसली. S26च्या क्लासरूममध्ये जाऊन इल्यापासून तिचं काय अभ्यासात लक्ष लागा नाही. डोक्यासारख्या जड रवा. सगळ्यांका वाटा की तिची तब्येत बरी नाही, त्यामुळे जास्त कोणी तिका विचारूक नाही. पण दुसऱ्या दिवशीसुद्धा रात्री तिका ताप इलो. 2दा ताप इल्यामुळे तिच्या घरच्यांनी म्हटल्याने की डॉक्टरांकडे आता जाऊन येऊ खया, म्हणून ते पुढच्या दिवशी तिका कॉलेजात न पाठवता हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि ते डॉक्टरांनी औषधं वगैरे लिहून दिल्याने 2 दिवस आराम देखील करूक सांगितल्याने सगळा काही व्यवस्थित झाला. औषधं वगैरे सुरू झाली. नंतर रेवतीक थोडा बरा वाटाक लागला. 2-3 दिवस आराम केल्यानंतर जसं तिका पूर्ण बरा वाटला तशी ती परत कॉलेजात गेली. पण ह्या वेळेकसुद्धा तसंच प्रकार घडलं. मधल्या सुट्टीत ती आपणच त्याच खोलीच्या दिशेने गेली. ह्या वेळेक तिने त्या खोलीचं दार उघडल्यान आणि अचानक तिका काय झालं काय माहिती, डोळ्यासमोर अंधारी इली आणि ती चक्कर येऊन खालीच पडली. बरोच वेळ ती त्या क्लासरूमच्या दरवाजाकडे पडली होती, पण कोणचं काय लक्षात नाही, कारण थंय शक्यतो कोणी योग बघायचं नाही. त्या एरियाच्या आजूबाजूकसुद्धा जास्त मुलं फिरायची नाही. पण एका मुलीचं लक्ष तिच्यावर पडलं
तसा तिने सगळ्यांका सांगितल्यान सगळे ते धावत इले रेवतीक उठवल्याने आणि लगेचच हॉस्पिटलमध्ये ते घेऊन गेले आणि तिच्या घरच्यांका सुद्धा कळवल्याने सगळे घरचे तिच्या हॉस्पिटलमध्ये इले. रेवतीसोबत ह्यो काय प्रकार घडता तात तिच्या घरच्यांका समजत नाही होतं, कारण आधी तिका ताप येत होतं, तिच्यासून जशी बरी होतं तशी आता परत चक्कर इली. पण जेव्हा ती कॉलेजात बेशुद्ध पडली होती तेव्हा ती त्याच खोलीच्या बाहेर पडलेली आणि ह्या सगळं थंयच्या मुलांनी आणि शिक्षकांनी बघितल्याने होतं. त्यातलो एक शिक्षक होतो तो तिका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेलो. त्यांनी त्या रेवतीक विचारल्यान की तू ह्या आधी या क्लासरूममध्ये इलं होतं काय? तेव्हा रेवती म्हणाली, होय, मी असाइनमेंट पूर्ण करूसाठी 2-3 तास एकटा बसलेलो आहे. जेव्हा त्यांनी ह्या ऐकल्यान तेव्हा तो चांगलोच हातारलो. त्यांनी सगळ्यात आधी तिका ह्योच प्रश्न केल्यान की तू काय कॉलेजबद्दल काय जास्त माहिती नाही काय? पण रेवतीन असलं कायच ऐकल्यान नाही होतं. ना रेवतीचे कोण मित्रमैत्रिणी होते ज्यामुळे कोणच्याकडसून तिने ऐकायचो काय प्रश्नच नाही. त्या कॉलेजच्या शिक्षकाक समजलं की ह्यो नेमको काय प्रकार हा, पण तो असा डिरेक्टली तिच्या घरच्यांका सांगू शकत नाही होतो, कारण तो त्याच कॉलेजात काम करायचं. ज्यामुळे त्यांनी तिच्या वडिलांका विश्वासात घेऊन एक गोष्ट सांगितल्याने ते म्हणाले की तुम्ही एक काम करा, बाहेर जरा चौकशी करा. तुमची मुलगी एका चुकीच्या जागेवर जाऊन इली हा. आता मी जास्त काही सांगू शकत नाही, पण थंय गेल्यापासून ती तसं वागता, त्यामुळे ता सगळं केल्याशिवाय बरा नाही वाटायचा. एवढा बोलून ते शिक्षक निघून गेले. रेवतीच्या वडिलांका थोडीफार कल्पना इली होती. तसं रेवतीच्या वडिलांनी त्या कॉलेजची माहिती काढून घेतल्याने तेव्हा त्यांका समजलं की असं एक क्लासरूम असा जो बरो नाही आणि कदाचित ह्या सगळं त्याचमुळे घडतं. म्हणून त्यांनी लगेचच एका अशा माणसाक शोधून काढल्याने जो बाहेरचं वगैरे काय असत तर बघायचं. आणि मग लगेचच ते रेवतीक घेऊन त्या माणसाकडे गेले. त्या माणसानं जेव्हा बघितल्यान तेव्हा तिका जाणीव झाली की एक शक्ती तिका जोडलेली असा आणि ती तिचं संपूर्ण ताबो घेऊक बघता, ज्यामुळे तिका लवकरात लवकर या सगळ्यासून बाहेर काढूक होया, नाहीतर ती पूर्णपणे त्याच्यात अडकतली. ह्या जेव्हा रेवतीच्या वडिलांका कळालं तेव्हा त्यांनी लगेचच त्याचे जे काही विधी असतील ते करूक सांगितल्यान आणि मग त्या माणसान काही विधी केल्यान आणि त्याच्याकडे असलेले काही धागे रेवतीच्या हातात बांधल्यान आणि एक मंत्र तिका सांगितल्यान जो रोज कॉलेजात गेल्यावर म्हणायचं आणि संध्याकाळी झोपण्याआधी आठवणीन तो मंत्र वगैरे म्हणूक सांगितल्यान आणि पुढचे 5-6 दिवस तरी तिका घराकडे ठेवा आणि हो मंत्र उच्चारण करूक सांगा असं त्या माणसानं सांगितल्यान आणि एका पुडीत काहीतरी त्यांनी बांधून दिल्यान. ती पुडी कायम कॉलेजात जाताना रेवतीसोबत असा कोई असाव देखील त्या माणसानं सांगितल्यान. ता सगळं केल्यानंतर अखेरीस रेवती 5 दिवस आपल्या घराकडेच होती आणि ते मंत्र वगैरे म्हणायची, ज्यामुळे तिच्या डोक्यातलं तो जडपणा होतो तो हळूहळू हलकं होऊ लागलो. रेवती आधीसारखी एकदम शांत झाली. अभ्यासात तिचं मन लागाक लागला. त्यानंतर ती आपल्या कॉलेजात गेली. कॉलेजात जाताना सुद्धा त्या माणसानं दिलेली पुडी तिच्या खिशातच होती आणि ते मंत्र देखील तिच्या डोक्यात चालूच होते. आणि ता सगळं केल्यानंतर रेवतीच्या डोक्यात परत असं कधीच इलं नाही त्या S26 या क्लासरूमच्या दिशेने जायचं. तेव्हापासून ती त्या क्लासरूमपासून लांबच राहावं लागली. ती अखेरीस त्या सगळ्यासून सुटली होती, पण त्या क्लासरूममध्ये नक्कीच असा काहीतरी होता ज्या पूर्णपणे रेवतीच्या अंगात संचार करूक बघत होता, तिच्या डोक्यासोबत खेळत होता. आणि जर लवकरात लवकर याच्यावर उपाय केलो गेलो नसतो तर कदाचित रेवतीसोबत काहीतरी भयंकर सुद्धा घडूक शकला असता. पण नशिबान रेवती त्या सगळ्यासून वाटली. म्हणून मी पहिल्यांदा तुमका सांगितलंय की अशा काही जागा असतात ज्या जागेंवर 1-2 नाही बरेच अनुभव घडतात. म्हणूनच त्या जागेंका हॉन्टेड असं नाव घोषित केलं जातं. ती जागा भयंकरच असतं, कारण थंय नक्कीच काहीतरी असा घडलेला असा ज्यामुळे थंय निगेटिव्ह एनर्जी खूप मोठ्या प्रमाणात हा, जी माणसाच्या विचारांवर ताबू मिळवतं, ज्यामुळे माणसं कायच सुधरत नाही आणि तो पूर्णपणे त्या शक्तीच्या अभावी जाता. अशीच काहीशी शक्ती त्या क्लासरूममध्ये होती. पण नशिबान या सगळा थांबला आणि असं काहीसं भयंकर अनुभव रेवतीन त्यावेळी त्या क्लासरूममध्ये अनुभवल्यान. पण ता सगळा बाहेरचा बघितल्यापासून
रेवतीक पुढे कधीच त्रास झालो नाही. तिने आपल्या ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यान आणि नंतर ती थंयसून सुखरूप भायर देखील पडली. नंतर पुढे तिका कसलोच त्रास झालो नाही. तर अशी काहीशी होती रेवतीन त्या कॉलेजात अनुभवलेली ही एक भयंकर घटना, जी तुमका कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही कधी या कॉलेजबद्दल काय ऐकलास काय त्यासुद्धा नक्की सांगा. आता आपण वळूया अजून एका भयंकर अनुभवाकडे. ह्यो अनुभव एका डिलिव्हरी करणाऱ्या माणसाक इलो होतो. त्याच्यासोबत असं काही घडलं ज्याचं त्यांनी स्वप्नात देखील विचार करूक नाही. तो डिलिव्हरी देऊसाठी रात्री जायचो, पण जेव्हा तेका सत्य समजलं तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तर ही घटना मुंबईतल्याच एका ठिकाणी घडली होती. प्रदीप नावाचा एक माणूस होतो जो एका फॅक्टरीत काम करायचो, पण काही कारणांमुळे ती फॅक्टरी सरकारने सील करून टाकल्यान फॅक्टरी बंद झाल्यामुळे सगळे कामगार कामावरसून बाहेर पडले. कोणाच्याच हाती काम नाही होता. त्यातलोच ह्यो प्रदीप, त्याच्याकडे सुद्धा काय काम नाही. तो घराकडेच बसान होतो. त्यांनी खूप प्रयत्न केल्यान पण खंय त्याका दुसरा काम गावत नाही होता. 1-1.5 वर्ष त्याचं ह्याच्यातच गेला. शेवटी मग त्यांनी ठरवल्यान की आता काय ना काय काम करूचाच लागतला. घरचे सुद्धा खूप आता तेका बडबडाक लागले होते, कारण लग्नाचं वय झाला होता. लग्न करूचं असत तर हाती काहीतरी काम होया, छोटा मोठा का होईना. त्यामुळे मग तो कामाच्या शोधात बाहेर निघालो. आणि तेव्हा त्याच्या एका मित्राच्या ओळखीवर एका हॉटेलात डिलिव्हरी करूचं काम होतं. जास्त विचार न करता प्रदीपने त्या काम करूचं ठरवल्यान, कारण त्याका मोटरसायकल चालवक येत होती आणि बरीच वर्ष तो थंय राहत असल्यामुळे सगळं परिसर त्याचं पाठ होतं. ज्यामुळे त्यांनी त्या हॉटेलात काम करूचं ठरवल्यान आणि तो थंय कामाक लागलो. 1-1.5 महिनो तो एकदम व्यवस्थित काम करत होतो. सगळा काही एकदम सुरळीत चालला होता. महिन्याच्या महिन्यात पगार येत होतो आणि हळूहळू त्याची गाडी आता रस्त्याक लागत होती. तो सकाळी 11 आपल्या हॉटेलात जायचो आणि रात्री 10:30 आपल्या घराकडे यायचो. असं काहीसं त्याच्या कामाचं वेळ होतो. 4-5 महिने उलटल्यानंतर शेवटी मग त्याच्या घरच्यांनी लग्नासाठी एक पोरी शोधून काढल्याने आणि त्यानंतर त्या दोघांचं लग्न देखील झालं. लग्नानंतर 15 दिवसांसाठी प्रदीप आणि त्याची बायको बाहेर फिराक देखील गेली होती. त्या दोघांमध्ये अजिबात मतभेद नाही होते. ते दोघवले लग्नानंतर खूप आनंदी होते. सगळा काही एकदम सुरळीत चालू होता. लग्न अरसून इल्यानंतर प्रदीप परत आपल्या कामाक जाऊक लागलो. इथपर्यंत सगळं एकदम व्यवस्थित झालं. आणि ह्यानंतर जो काय प्रकार घडलो त्या प्रकारान प्रदीपचं पूर्ण आयुष्यात बर्बाद होऊन गेला. तर ह्या सगळ्याची सुरुवात झाली रात्री 9:30 वाजता इलेल्या एका कॉलवरसून. एक ऑर्डर इली होती आणि नेहमीप्रमाणे प्रदीपने ते ऑर्डर घेतल्यान आणि तो ती डिलिव्हरी करूसाठी त्या ठिकाणी गेलो. ज्या ठिकाणची ऑर्डर होती त्या ठिकाणी व्यवस्थित पत्तो नसल्यामुळे प्रदीप का समजा नाही की नेमका खय जावचा. पण अखेरीस त्यांनी कसा बसा करून त्या घर शोधून काढल्यान. जसं तो त्या घराच्या जवळ येता तेव्हा त्यांनी बघितल्यान तर घराच्या अवतीभोवती अजिबात खयचे लाईटी नाही होते आणि घरातले लाईटीसुद्धा पूर्ण बंद होते. फक्त बाहेरच्या एकदम छोट्या खोलीतली लाईट थोडीशी चालू होती. त्याच पिवळ्या प्रकाशाक बघून प्रदीपका वाटलं की कदाचित ह्यांनीच ऑर्डर केल्याने असतली. म्हणून तो मुख्य दाराकडे न जाता तो त्या मागच्या दाराकडे गेलो आणि थंय जाऊन त्यांनी दारार हात मारल्यान. जसं तो दारार हात मारता तसा काही वेळातच त्या दार उघडला. जेव्हा त्यांनी समोर बघितल्यान तर एक 35च्या वयाची बाई समोर उभी होती. त्या बाईक बघून ह्यांनी पहिलो प्रश्न केल्यान की तुम्ही ऑर्डर केला होतास काय? त्यावरती बाई म्हणाली होय, मीच ऑर्डर केलं होतं. पण त्या बाईकडे बघून प्रदीपका थोडा विचित्र वाटला. पण त्यांनी म्हटल्यान आपल्या काय करूचा, आपण ऑर्डर देऊया आणि निघाया. म्हणून त्यांनी ऑर्डरची पिशवी त्या बाईच्या हातात देऊसाठी पुढे केल्यान. तशी ती बाई ती पिशवी न घेता प्रदीपच्या डोळ्यात डोळे घालून बघूक लागली आणि एका क्षणासाठी प्रदीप ह्यो पूर्ण भारावूनच गेलो. ती बाई प्रदीपपेक्षा 7-8 वर्षांनी मोठी होती, पण तरी देखील तिच्या डोळ्यात बघून त्याका काय झालं काय माहिती,
तो पूर्णपणे भ्रमिष्टच झालो होतो. तो काय करता तात तेका समजत नाही होतं. शेवटी त्या बाईन प्रदीपच्या हाताक स्पर्श करून ती पिशवी पकडल्यान आणि ती पिशवी आपल्या हातात घेतल्यान. ता सगळा प्रदीपका अजिबात आवडाक नाही, पण तो काय करता तात तेका समजत नाही होता. आणि तेवढ्यात एक आवाज झालो. तो प्रदीपच्या फोनचं होतो. जसं त्याचं फोन वाजता तसं प्रदीप अचानक भानार इलो. तो नेमकं त्याच्या बायकोचंच फोन होतो. कारण उशीर झालेलो पण प्रदीप अजून येऊक नाही, म्हणून तिने विचारूसाठी फोन केल्या नव्हतो. जसं तो फोन वाजता तसं प्रदीपने फोन उचलल्यान आणि कानाक लावून त्या बाईशी अजिबात संवाद न साधता तो थैसून निघान गेलो आणि आपल्या बायकोक म्हणालो की मी आता येतोय, शेवटची ऑर्डर देऊ किल्लं होतंय, असं म्हणून तो निघालो. पण थंय मात्र मगाशी प्रदीपवर नक्कीच वशीकरण केलेला होता. पण थोडक्यात तो सुटलो. प्रदीप का समजला होता की ही बाई बरोबर नाही. हिच्या मनात काहीतरी विचित्रच चालला. पण प्रदीप मात्र सरळ चालणारा माणूस होतो. त्याचं लग्न नुकताच झालेला आणि त्याचा बायकोवर जीवापाड प्रेम होता. त्यामुळे तो असा काही वेडावाकडा पाऊल उचलणारा नाही होतो. त्यानंतर तो दिवस निघान गेलो. पुढच्या दिवशी सकाळी तो नेहमीसारखं हॉटेलात इलो. त्याच्या डोक्यात कालच्या रात्रीचं घडलेलं प्रकार आता अजिबात नाही होतो. पण जसे जसे रात्रीचे 9 वाजत इले तसा त्याच्या डोक्यात अचानक ता खैसून इला काय माहिती. त्याच्या मनात असं येऊक लागलं की कालसुद्धा 9-9:30च्या दरम्यानच त्या बाईचं फोन इलं होतं. आजसुद्धा कदाचित येऊक शकतं. आणि त्या दिवशी नेमका तास झाला त्या बाईचं कालसारखंच फोन इलं. तिने ऑर्डर केल्या नव्हती. बाकी कोण नसल्यामुळे प्रदीपकाच जाऊचं इलं. प्रदीप गेलो. त्याच्या मनात अजिबात नाही होतं, कारण त्याका कालच समजलेलं की ही बाई बरी नाही. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा तो ऑर्डर देऊ गेलो तेव्हासुद्धा असाच झाला. जसं तो त्या बाईच्या हातात ती पिशवी देता तशी ती बाई ह्याच्या डोळ्यात डोळे घालून बघूक लागली. आणि त्यानंतर तो तिच्यात पूर्णपणे हरूनच गेलो. ह्या सगळ्या प्रकारापासून प्रदीपचा काय झालं काय माहिती. तो पूर्णपणे त्या बाईत गुंतत चाललेलो. रोज रात्री ती बाई ऑर्डर करायची आणि प्रदीप स्वतःहून ती डिलिव्हरी करूक जायचो. कधीकधी तर तो स्वतःहून हॉटेलातल्या कलिकांका विचारायचो की ह्या बाईची ऑर्डर येली की नाही अजून, कारण त्याका पुढे पुढे कधी एकदा जातंय असं व्हायचं. ज्यामुळे त्याचे कलिक त्याका विचारूक लागले होते की कोण आती आणि रोज ह्याच रात्री कशी का ऑर्डर करता. तेव्हा त्यांनी त्यांना सांगितल्यान की ते माझे नातेवाईक असत, म्हणून मी स्वतःहून जातोय. तेवढाच वेळ त्यांना भेटणं होतं. सगळ्यांका वाटायचं की खरोखरच ते प्रदीपचे नातेवाईक असत, म्हणून तो आपलं त्यांना आपुलकीन देऊक जाता. बाकी काय कोणच्या डोक्यात विषय येत नाही होतो. पण हडे मात्र त्या बाईन प्रदीपसोबत असो काय खेळ खेळल्या नव्हतो जो प्रदीपका समजलोच नाही. तो त्या बाईशी खूप जवळीक करूक लागलो होतो, ज्यामुळे प्रदीपचा आपल्या खऱ्या बायकोशी असलेला प्रेम हळूहळू कमी होऊक लागला होता. तो आपल्या बायकोपासून लांब होऊक लागलेलो आणि त्या बाईपासून जवळीक साधूक लागलेलो. बघता बघता 1 महिना उलटान गेलो. प्रदीपचा वागणं त्याच्या आता बायकोकसुद्धा खटकाक लागला होता. कारण आधी तर प्रदीप खूप चांगलं प्रेमळ होतं, पण आता मात्र तो तिच्या कसल्या संवादात पण नाही थांबायचो ना तो तिच्या जवळपाससुद्धा यायचो, जा तिका अजिबात आवडत नाही होता. नवीनच लग्न झालेलं असल्यामुळे तिकाव कळा नाही की प्रदीपच्या मनात नेमका काय चालू असा. पण तिका एक संशय इलेलो की प्रदीप नक्कीच काहीतरी चुकीचं करतं, कारण तेका आता रात्री घराकडे येऊकसुद्धा उशीर होऊक लागलो होतो. पण ह्या सगळा 1.5 महिना चालला आणि अचानक त्या बाईचं फोन येऊचंच बंद झालं, ज्यामुळे प्रदीप का समजत नाही होतं की नेमका झाला काय. ऑर्डर इली नसल्यामुळे तेका ते जाऊक गावत नाही होता. तो आपल्या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांका विचारायचो की ही ऑर्डर आज इली नाही काय, कशी काय नाही इली, काय झालं. पण कोणाकच काय माहिती नाही होतं. सगळे उलटे तेकाच विचारायचे की तुझे नातेवाईक आहेत ना, तुका माहिती असतला. शेवटी मग खूप कंटाळान प्रदीपने स्वतःहून थंय जावचं ठरवल्यान आणि थंय जाऊन बघायचं की नेमकं काय प्रकारा. म्हणून तो एक दिवशी काम संपल्यानंतर त्या घरात गेलो आणि नेहमीसारखं त्या मागच्या दाराकडे जाऊन दार वाजवूक लागलो. पण दार काय कोणी उघडूक नाही. त्यांनी मोठमोठ्याने आवाज दिल्यान, पण तरीसुद्धा त्या बाईन काय दार उघडूक नाही. प्रदीप का समजत नाही होतं की ह्या सगळं काय होतं. ही बाई गेली खय. ह्यावेळी घरातली लाईटसुद्धा बंद होती.
2-3 दिवस त्याने थंय जाऊन बघितल्यान पण ती बाई काय तेका गावली नाही, ज्यामुळे तो एकदम सैरभैर झालो. तो पूर्णपणे त्या बाईत गुंतलो होतो. तेका ना आता आपल्या बायकोशी घेणं देणं होतं ना आपल्या कुटुंबियांशी. तो पूर्णपणे वेगळं झालो होतो. तेका आता फक्त त्या बाईसोबत राहायचं होतं. पण याच्यात एवढं मोठं बदल कसं झालं ताच कोणाक काय समजलं नाही. त्याच्या कुटुंबियांका सुद्धा आता हळूहळू प्रदीपमध्ये बदल जाणवू लागलं होतं. ते सुद्धा तेका बऱ्याचदा विचारायचे की काय झालं, असं कशाक वागतं, पण तो त्यांच्याशी देखील संवाद करायचो नाही. त्याचा आता बदललेला वागणं बघून त्याची बायकोसुद्धा आता खूप चिडचिड करूक लागली होती. ती सुद्धा सगळ्यांका म्हणाली की मी आता माहेरी निघून जातोय, माका हय थांबायचं नाही. पण प्रदीपचे आईवडील तिका कसे बसे समजावत होते. नवीनच लग्न असं वरखाली होतं, समजून घे, हळूहळू होताला सगळं व्यवस्थित, असं काहीसं सांगून तिका ते कसं बसं शांत करायचे. पण प्रदीपचं वागणं हे एकदम चुकीचं होतं. पण जेव्हापासून त्या बाईकडे जायचं बंद झालं तेव्हापासून प्रदीप अजूनच विचित्र वागाक लागलो. तो खूपच चिडचिड करायचो. त्याच्या डोक्यात काही ना काही वेगळेच विचार येत राहायचे. कामावर जायचं सुद्धा त्यांनी सोडून दिल्यान, कारण ती बाई फोनच करत नाही होती ना. ती खय गेली ता तिने सांगूक नाही. कामावर जायचं सोडल्यामुळे घरचे सुद्धा घाबरले की एका झाला काया, इतको कसलो एका मानसिक त्रास. म्हणून त्यांनी त्याका डॉक्टरकडे सुद्धा नेल्याने डॉक्टरांनी तपासल्याने ते म्हणाले की सगळं एकदम व्यवस्थित हा, तशी काय भियाची गरज नाही. पण हे असं कशाक वागतं ह्याच कोणाक समजत नाही होतं. डॉक्टरांनी त्याका थोडा आराम करूक सांगितल्याने, ज्यामुळे प्रदीप आता घराकडेच बसलेलो असायचो. एक दिवशी अचानक काय झालं काय माहिती, तो मोठमोठ्या आरडाक लागलो, माका हिच्याकडे जाऊचं, माका हिच्याकडे जाऊचं. म्हणजे तो त्या बाईचं नाव घेऊन बोंबटाक लागलो. त्या बाईचं नाव ऐकून त्याची बायको घाबरली. हे असे काय बडबडतात आणि ही बाई हा कोण, घरचे सुद्धा विचारूक लागले. तेव्हा तिने स्पष्ट सांगितल्यान की माका ही बाई आवडतं, माका तिच्यासोबत जाऊचं, माका तीच होईया, ती नाहीतर मी कोणासोबत राहायचंय नाही, असं तो स्पष्टपणे बोलाक लागलो. ता ऐकून तिची बायको तर पूर्णपणे हादरानच गेली. ह्यो आता नवीन काय प्रकार. बरा प्रदीपचे आईवडील म्हणत होते की आमचं पोरगो लग्नाच्या आधी एकदम व्यवस्थित होतं, त्याचं बाहेरचं प्रेम प्रकरण वगैरे काय नाही होतं, मग हे अचानक ह्या काय बोलतं. त्याची बायको तर त्याका सोडूनच देवच्या मार्गावर होती. पण त्याआधी त्याचे आईवडील पटकन त्या हॉटेलात गेले आणि थंयच्या कर्मचाऱ्यांका ते विचारूक लागले की प्रदीप असं काय वागता, त्याचा काय बाहेर चालू होता काय, तुमका काय माहिती आहे काय. पण त्या कर्मचाऱ्यांका देखील काहीच कल्पना नाही होती. उलट ते सुद्धा म्हणत होते की सगळं काही एकदम व्यवस्थित होतं आणि तो असं फोनवर वगैरे कोणाशी बोलायचो नाही. तेव्हा त्या घरच्यांनी त्या बाईचं नाव सांगितल्याने ते म्हणाले की प्रदीप अशा बाईचं नाव घेत होतो. जेव्हा त्या कर्मचाऱ्यांनी त्या बाईचं नाव ऐकल्याने तेव्हा त्यांका सरसरंग घाम फुटलं, कारण त्या बाईचं नाव ताच होतं जी गेले 1.5 महिने सतत रात्री 9:30 वाजता कॉल करून ती ऑर्डर करायची आणि प्रदीप ती ऑर्डर देऊक जायचं. तसं त्या कर्मचाऱ्यांनी त्याच्या आईवडिलांका सांगितल्याने की असं असं प्रकार होतो. पण त्यांनी तर आमका सांगितल्यान की ते त्याचे नातेवाईक असत, त्यामुळे आम्ही काय खोलात जाऊक नाही. पण अशा नावाचे खयचेच नातेवाईक त्यांचे नाही होते. ह्या जेव्हा प्रदीपच्या आईवडिलांनी त्यांका सांगितल्याने तेव्हा ते हॉटेल कर्मचारीसुद्धा हादरले. मग आता ह्यो काय प्रकार हा, प्रदीप असं कसं काय करू शकतं, कोणाका समजला नाही. शेवटी मग त्याचे आईवडील त्यांचं पत्तो काढून त्या घराकडे गेले. जसे ते घराकडे जाऊन बघतात तर पूर्णपणे ओसाड असं त्या घर होतं. काय लाईटी बेटी बाहेर कचरं बिचरं जशाक तसं पडलं होतं. ह्या घरात कोण राहत असत असं अजिबात वाटत नाही होतं. त्यांनी आतमध्ये जाऊन बघितल्याने तर सगळी दारा खिडके बंद होते, कुलाप वगैरे लावलेला होता. त्यामुळे त्यांनी आजूबाजूक चौकशी केल्याने जसे ते चौकशी करतात तेव्हा त्यांच्यासमोर जा काय निदर्शनात इलं ता ऐकून त्यांच्या तर पायाखालचीच जमीनच सरकली. त्यांका असं समजलं की ह्या घर गेले 5 महिने बंद असं. ह्या घरात एक बाई राहायची जी काळी विद्या वगैरे करत होती, ज्यामुळे आजूबाजूच्यांका खूप त्रास व्हायचो. म्हणून त्यांनी पोलिसात कंप्लेंट केल्याने पोलीस वगैरे इले आणि तिका ताबडतोब सगळा बंद करूक सांगितल्याने
आणि सक्त ताकीदसुद्धा दिल्यानी. पण ता सगळं त्या बाईक अजिबात पटला नाही. तिका खूप राग येलो आणि रागाच्या भरात तिने आपल्याच राहत्या घरात गळपास लावून आत्महत्या केल्यान. ह्यो सगळो प्रकार इतको भयंकर होतो की सगळेजण खूप घाबरले होते. तेव्हापासून त्या घर पूर्णपणे बंद असा. जेव्हा या प्रदीपच्या आईवडिलांका कळालं तेव्हा त्यांची चांगली तणतणली. ते ताबडतोब प्रदीपकडे गेले आणि तेका या सगळ्याची माहिती त्याने दिल्याने. जेव्हा प्रदीपने हा ऐकल्यान तेव्हा पहिल्यांदा तेका खराच वाटत नाही होता. तो अजूनही ह्याच म्हणत होतो की नाही, ती बाई माझी ती मका सोडून कधीच जाऊ शकत नाही. त्या बाईन गेल्या 1.5 महिन्यात प्रदीपसोबत असा काही कृत्य केलं नव्हतं ज्यामुळे प्रदीप पूर्णपणे त्या बाईचे स्वाधीन झालं होतं. ती खाऊक पिऊक जा काय द्यायची ता तो करायचो आणि तिच्या कसल्याच गोष्टीक तो नाही म्हणत नाही होतं. आणि त्या सगळ्याचा परिणाम त्याच्या तब्येतीवर सुद्धा होऊ लागलं होतं. त्याचं रक्त कमी झालेलं, शरीरातली शक्ती पूर्णपणे गेली होती आणि लवकरात लवकर ह्याच्यावर जर काय केलं नाही तर त्याचा काय खरा नाही होता ह्या त्याच्या आईवडिलांका कळाला. म्हणून त्यांनी लगेचच एका अशा माणसाचा शोध घेतल्याने जेका अशा गोष्टींची चांगली माहिती असतात, काळी युद्ध वगैरे केली तर कसं बाहेर पडायचं ह्याचं योग्य मार्ग वगैरे दाखवीत अशा माणसाकडे ते गेले. आणि त्या माणसाक जाऊन त्यांनी हे सगळं प्रकार सांगितल्याने ह्या सगळं ऐकून तो माणूस देखील घाबरलो. त्यांनी स्पष्ट सांगितल्यान की ही काळी विद्या करणारी माणसं जिवंतपणे जास्त काय करू शकत नाही. पण अशी जर माणसं मेली आणि त्यांनी असं काय कृत्य करू घेतल्याने तर ता खूप भयंकर असाक शकतं आणि त्या पुढच्या माणसासाठी जीव घेणेसुद्धा ठराक शकतं. जेव्हा या त्या माणसानं सांगितल्यान तेव्हा प्रदीपचे आईवडील घाबरले. आपलं पोरगो आता आपल्या हातासून निसाटता की काय अशी भीती त्यांना वाटाक लागली. त्यामुळे त्यांनी त्या माणसाक सांगितल्याने की कायव करा आणि माझ्या मुलाक या सगळ्यासून बाहेर काढा. तेव्हा मग त्या माणसानं लगेचच आपल्या विधींका सुरुवात केल्यान. खूप कसले कसले विधी होते जे आता मी स्पष्टपणे सांगाक पण शकत नाही. पण त्या सगळ्यासून प्रदीपका बाहेर पडासाठी खूप कष्ट घ्यायचे लागले, कारण तो खूप त्या बाईत अडकलो होतो आणि त्यांनी जा करूक नको होता त्यात तो करून बसलेलो. म्हणजे त्या सगळा त्या बाईन त्याच्याकडसून करून घेतल्या नव्हतं, ज्यामुळे ती सहसा प्रदीपचं पाठ सोडणार नाही होती. पण नशिबान प्रदीपचे आईवडील ज्या माणसाकडे इले होते त्याच्याकडे त्या बाईपेक्षा जास्त ताकद होती. त्यांनी या सगळं आधीच बघितलं नव्हतं, ज्यामुळे पुढच्या 4-5 दिवसांमध्ये त्यांनी प्रदीपका त्या बाईपासून वेगळा केल्यान आणि अखेरीस प्रदीप त्या बाईपासून लांब झालो. त्या बाईन खूप प्रयत्न करून बघितल्यान पण त्या माणसासमोर तिका हार मानूचित लागली. तिची काळी विद्या अखेरीस कमी पडली आणि तिका ता सगळा थांबवचात लागला आणि तिचो खेळसुद्धा थंय संपलो. त्या माणसान तिका पूर्णपणे वशमध्ये केल्यान जेणेकरून ती परत असं काही कृत्य करू नये. ह्या सगळ्यानंतर प्रदीप हळूहळू त्या सगळ्यासून बाहेर पडाक लागलो. त्याची तब्येत सुधारूक लागली. रक्तचा कमी झालेला तर परत वाढला आणि आता तो एकदम ठणठणीत झालो. पण ते काय सगळ्यासून बाहेर पडासाठी खूप त्रास भोगूचो लागलो. पण त्यांनी त्या भोगल्यान पण अखेरीस तो त्या सगळ्यासून सुटलो. त्याच्या बायकोको कळान चुकला की हा सगळा त्या भुताटकेमुळे झाला होता. त्यामुळे तिने सुद्धा समजून घेतल्यान आणि अखेरीस ते परत आधीसारखे राहावं लागले. पण प्रदीपसोबत जो काही प्रकार घडलो होतो तो प्रकार तेका इतको जबरदस्त धक्को देऊन गेलो की तो ह्या सगळा पुरे जन्मात विसराक शकत नाही होतो. एक डिलिव्हरी करणं तेका इतकी महागात पडत याचा त्याने कधीच विचार करूक नाही. कधी कधी असे नकळत प्रकार घडतात जे आपल्या कळत पण नाही. नकळत त्या सगळा घडत जातं आणि त्या सगळ्याचा परिणाम पुढे जाऊन खूप भयंकर होता. प्रदीप असं त्या साखळीत अडकत गेलो होतो आणि जर या कोणाक कळाला नसता तर ती बाई प्रदीपका पूर्णपणे संपवून टाकणार होती. पण नशिबान ह्या लवकरच समाजला आणि प्रदीप मोठ्या संकटातून बाहेर पडलो. तर अशी काहीशी होती प्रदीप ह्या डिलिव्हरी करणाऱ्या माणसा केलेली ही त्याच्या आयुष्यातली सगळ्यात भयंकर गोष्ट. मंडळी आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, असं काहीसं होतं आपलं आजचं ह्यो भयंकर अनुभव. जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा.
आणि तुमका ही गोष्ट आवडली असत तर नक्की लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींका नक्की या व्हिडिओची लिंक शेअर करा, जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील. आणि असेच भयंकर गोष्टी ऐकासाठी व्हिडिओक नक्की लाईक करा. आणि अजून या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर चॅनल सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन, रविवारी ठीक रात्री 10:30 वाजता.